तिथे मी मालिका आता एका इंटरेस्टिंग ट्रॅकवर येऊन ठेपली। मंजिरी समोर सत्यजित प्रियाचं सत्य तर उघड झालंय, मात्र नेहमीच आपल्या माणसांच्या चुका समजून घेणारी मंजिरी आता सत्यजितचं हे सत्य पचवू शकेल का? चला तर मग पाहूयात नेमकं मालिकेत घडतंय तरी काय। काय ग तू अशी खाली का बसलीस? जे सत्य आपण मंजिरीला सांगणार होतो ते तिला आधीच कळलंय हे पाहून सत्यजितच्या पायाखालची जमीनच सरकते। जाग आत्ता आहे। विहंग म्हणत होता की उजाडल्यावरच निघू, पण मला काहीतरी महत्त्वाचं बोलायचं होतं तुझ्याशी। तुमचं बोलणं राहू द्या, त्याआधी मलाच तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं दाखवायचंय। काय? आता आपल्याकडे खूप वेळ आहे। आपण सगळ्यांपासून एवढ्या लांब एकमेकांपासून दूर राहायला आलोय का? बस बस, प्रेम, विश्वास या असल्या शब्दांचं केवढं अवडंबर माजवलं तुम्ही या संसारात। पण हा संसार कसा होता आणि काय झाला ना ते हा व्हिडिओ बघून लक्षात आलंय माझ्या। चुकलं प्लीज। या सगळ्या प्रकरणात मंजिरीला वेळोवेळी ज्यांनी सावध केलं होतं त्यांचं न ऐकल्याचाही तिला पश्चाताप होतो। लग्नानंतर की लग्न आधीपासून? नाही मंजिरी, तू समजतेस तसं काही नाही। आता सत्यजित मंजिरीला किती विश्वासात घेऊ शकेल का मंजिरी तिच्या आयुष्याचा मार्ग शोधेल हे पाहणं तितकंच इंटरेस्टिंग ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास, एक पाऊल पुढे।